म्हणलं काय औषध आहे गुरुजवळ. वाल्मिक ऋषीने काय औषध दिलं? बाबाचं म्हणलं की मिनिटात पिटविलं. रामाला इतकं स्फुरण आलं, इतकं स्फुरण आलं, रामाला वाटलं मी एकटा, लक्ष्मण सोडता. गोविंदाचा अर्थ बरोबर आहे, गोविंदाचा अर्थ सांगायला रामाला मी एकटा हे तीन भुवन त्रिभुवन असं आकळून टाकू, काय त्रिभुवनातले दुष्ट एकटाच मारून टाकू. एवढं स्फुरण आलं, एवढा आनंद झाला मनात. रावण मारायची इतकी सुद्धा शंका राहिली नाही. त्याला साधूचा बायको, मी तर कधी सांगत असतो, साधूचा आशीर्वाद कधीच खोटा होणार नाही. फक्त साधू त्या कॅटेगरीचा पाहिजे. जन्मल्यापासून त्याची वाणी असत्य झालेली काय वही बघा ज्ञानेश्वरीमध्ये पाठ करा तुम्ही. मी सांगतो, या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, मनोनिये महादीप फळाशी आले. उगत पाय पडले की पुत्रवती भव, सौभाग्यवती भव, ऐश्वर्य संपन्न भव, धनवंत भव, अजून काय भव, लय म्हणे भव. गिराईक पाळले कशाला द्या, बरोबर कोणी मारतोय मला. काय तो काय त्या खात्यावर बसला का कुणाला गोवळ गोवळ. एवढं सोपं आहे. एक सत्य घटना सांगतो, नाव सांगत नाही. माने मामा रामाई सांगतोय, माझी जीभ झोडून पडल. एका लग्नाला मी गेलो. 4 आचार्य लग्न आशीर्वाद द्यायला होते. रामायणाचार्य, भागवताचार्य, शास्त्री आणि पंडित. सत्य घटना महाराज, मी सांगितलं माझी जीभ झोडून. 4 आचार्यांनी लग्नामध्ये आशीर्वाद दिला. लग्न झालं आणि सत्यनारायण दिवशी दोघांचं बिघडलं. अजून नाही जमलं, हरकतीवर आलंय. आशीर्वाद देणं म्हणजे सोपी गोष्ट आहे? पाया पडून घेणं म्हणजे सोपी गोष्ट आहे? पाया पडून घेऊच नका. एक त्याची विवाह आहे. बीज शतकर्मे करी शूद्र तया ते नमस्कारी, दोही सई सरोवरी निपजे यागो. पाया पडून घेतला, आपला अर्थ पुण्य केला जात आहे. पाया पडणार काहीच करायचं नाही, फक्त महाराज दिसला की पाया पडायचं. आपला अर्ध पुण्य पाया पडून घेणारा जातोय. त्यासाठी माऊलीने सांगितलं, तू ह्या पाया पडलं का पटकन त्याच्या पाया गेल्यातलं 4 तरी माघारी गेली. सगळं जाऊ नको. आणि जे खाली वाकत नाही का, जे आता काय वाटतंय, माझ्या पाया पडलं, तू तसाच खोट खात तसा बरा तुझ्याजवळ काय राहिलं नाही. ही माझ्या पदरची ओवी आहे. संत शतकर्मे करी शूद्रतया ते नमस्कारी, दोही सई सरोवरी निपजे यागो. पुण्य करणाऱ्याच्या पाया पडा, त्याचं भारत पुण्य आपल्या खात्यावर जमा होतंय. मग रामाला वाटलं काय वाल्मिक ऋषीने चांगला योग दिला, माझंही कल्याण झालं. काय म्हणलं, सुखे दाखल संपूर्ण बाहू कदरली उदासोर हरी के नाचे लक्ष्मण. वाल्मिक वचन ऐकोनी ऐकोनी ऐकून खुर्च्या बसले हो. कोण नाचा लागले आता? राईट, मला वाटतं गप्पा मारण्यातच दंग आहे. रामाला आनंद झाला. आणि त्याच्या सगळं एक होतं का, बिगर पगारी कोणा बिगारी. आणि त्याला घेणं बी नाही, येणं बी नाही, आणि नाचायला लागलं ते लक्ष्मण. निष्काम भाव होता माझ्या, कुठलाही स्वार्थ नव्हता. तुम्ही 3 आज्ञा घ्यायचे चाललेला राणा. त्याच्यात लक्ष्मण बायकोला भेटलेलं कुठं आलं का? त्याची बायको तिथे आलती का नाही?